नितेश राणे साहेब, तुम्ही राज्याची आई कोण हे का सांगितले नाही? तुमच्या विधानाचा नेमका अर्थ काय होता? सरकारच्या धोरणानुसार आईच्या नावाला महत्त्व देत असताना पक्ष म्हणून तुम्ही मुख्यमंत्र्यांना बाप म्हणण्याला कशाप्रकारे पाहता? यात काही विरोधाभास नाही का? मुख्यमंत्री देवेंद्रजी, जर आपण राज्याचे बाप असाल तर मग राज्याची आई कोण आणि जनतेला मायबाप म्हणण्याची जी परंपरा आहे त्याबद्दल आपले काय मत आहे? उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब महाविकास आघाडीतून बाहेर पडल्यानंतर आता तुम्ही या भूमिकेला कसे पाहता? जनतेला मायबाप म्हणण्याची भूमिका आणि मुख्यमंत्री राज्याचे बाप ही भूमिका, यात आपण सुसंवाद कसा साधणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, आपण जनतेला मायबाप मानता की भाजपबरोबर जाताच भाजपला बाप मानत आहात, याचा खुलासा आपण स्वतः करणार का? जनता वाट पाहत आहे. या प्रश्नांवर त्यांना थेट उत्तर हवे आहे. कारण जेव्हा नेते जनतेला मायबाप म्हणतात तेव्हा त्यांच्या अपेक्षाही वाढतात. आणि जेव्हा बाप आणि आईच्या भूमिकांबद्दल संभ्रम निर्माण होतो तेव्हा लोकशाही व्यवस्थेतील जनतेचा सहभाग आणि विश्वास यावर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते. हा केवळ शाब्दिक खेळ नाही, हे जनतेच्या भावनांशी आणि लोकशाहीतील त्यांच्या स्थानाशी संबंधित आहे. सरकार आणि नेत्यांनी जनतेला आदर देणं महत्त्वाचे आहे. जनतेला मायबाप म्हणायचे आणि मग स्वतःला बाप म्हणून घ्यायचे, हा दुहेरी पवित्रा कशासाठी? यावर राजकीय पक्षांनी आणि त्यांच्या नेत्यांनी स्पष्ट भूमिका घेणं आवश्यक आहे. आमच्या प्रेक्षकांनाही आवाहन करतो की त्यांनी यावर आपली मते कमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवावीत. सोबतच व्हिडिओला सर्वत्र शेअर करा.